द न्यूज लाईन, अचूक वेधक. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गठीत केलेल्या समितीच्या सहअध्यक्षपदी कराड येथील प्रमोद पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल भाजपचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते प्रमोद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. सर्वप्रथम मी कराड दक्षिणचे कार्यसम्राट आमदार आदरणीय डॉक्टर अतुल भोसले बाबा यांचं विशेष आभार मानतो आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ही योजना सुरू केली, त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी मी आज आभार मानतो. आणि आज निश्चितपणाने एक युवा कार्यकर्त्याला संधी देऊन आज आमदार साहेबांनी आमच्यावरती एक न्याय केलेला आहे. युवक कार्यकर्त्यावरती, आमच्या वारंगी विभागावरती हे संधी देऊन आम्हाला एक न्याय देण्याचं काम केलेलं आहे असं मी समजतो. वारंवार अतुल बाबांकडून त्यांच्या भाषणातून असं आश्वस्त केलं जातं की युवकांना संधी दिली जाईल. आता तुम्हाला ही संधी मिळाली, म्हणजे खरं तर ही नवीन सहअध्यक्षाची भूमिका भाजपमधून सुरू असताना यामध्ये तुम्हाला संधी मिळाली, त्याबाबत काय मत? निश्चितपणाने आज अतुल बाबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आज कराड दक्षिणमध्ये विकास कामांचा डोंगर उभा चालू आहे. त्याचबरोबर कराड दक्षिणमध्ये सर्व ठिकाणी कामे चालू आहेत. आज युवकांनी भक्कम पद्धतीने अतुल बाबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. त्याचबरोबर मी आज या जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे बाबांनी, त्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन लोकांच्यासाठी जेवढं काही काम करता येईल आणि लोकांच्या बरोबर त्यांचे काही जे प्रश्न असतील पाणंद रस्त्यांचे आणि काय वहिवाटीचे, ते सोडवण्याचा मी या ठिकाणी या निमित्ताने प्रयत्न करेन. आता आपली निवड तर झालेली आहे, पण प्राधान्यानं आता पहिली प्रायोरिटी कोणत्या कामाला दिली? आता या योजनेमध्ये माझं कराड दक्षिणमध्ये सर्व शेतकऱ्यांना आव्हान असेल की प्रत्येक गावामध्ये 30-30, 40-40, 20-20, 10-10, 5-5 पाणंद रस्ते आहेत. तर आता या सरकारने ही एक आता योजना चालू केलेली आहे. सरकारने आता ठरवलेले आहे की ह्या रस्त्यांची मोजणी काही एका दिवसात होणार नाही. या कामासाठी एक योजना ठरवली गेली असल्यामुळे या एक योजनेसाठी शेतकरी बळीराजा शेतकरी पानंद, मुख्यमंत्री बळीराजा शेतकरी पानंद योजनेसाठी एक स्वतंत्र डॅशबोर्ड तयार केले आहे. त्याचबरोबर एक स्वतंत्र वॉर रूम तयार करण्यात येणार आहे आणि त्याला जो काही पाहिजे एवढा निधी आज कराड दक्षिणमध्ये बाबांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार आहे. आज लोकांचे 100 वर्षांचे प्रश्न या अतुल बाबांच्या नेतृत्वाखाली आज हे कुठेतरी पुढे जाणार आहेत. आज भरपूर रस्ते मोकळे करायचे आहेत, भरपूर पाणंद रस्ते मोकळे करायचे आहेत, वहिवाटीचे प्रश्न संपवायचे आहेत, अतिक्रमण काढायचे आहेत. हा भरपूर मोठा निर्णय आहे. एका दिवसात होणारा निर्णय नाही, परंतु येणाऱ्या काळात संपूर्णपणे क्लिअरिटी ठेवून, ट्रान्सपरन्सी ठेवून, पारदर्शक पद्धतीने अतुल बाबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करेल आणि जास्तीत जास्त पद्धतीने हे जे काही लोकांचे प्रश्न आहेत हे आम्ही सोडवायचा प्रयत्न करेन. या निमित्ताने या कराड दक्षिणमधील लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे की प्रत्येक गावागावात बैठका घेऊन आपण स्थानिक जे काही भूमी अभिलेखचे अधिकारी घेऊन, प्रांत तहसीलदार, तलाठी यांना निवेदन देऊन अतुल बाबांच्या अध्यक्षतेखाली, नेतृत्वाखाली आपण शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सोडवले पाहिजेत रस्त्यांचे. आणि एक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 4 चाकी गाडी, ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटर 12 माही गेले पाहिजेत अशी आमदार साहेबांची भूमिका आहे. आणि त्या भूमिकेसाठी आम्ही एक या योजनेचा सहअध्यक्ष म्हणून कराड दक्षिणचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. धन्यवाद. द न्यूज लाईन, अचूक वेधक.